आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलींनी ओके बाय. येस बाय मम्मा. बाय. चल शिवाय. मम्मा, आता दादा बरोबर एक मुलगी तुमच्या केबिन मधून बाहेर पडली. ती कालची पार्टी मधलीच मुलगी आहे ना? आपल्या ऑफिस मध्ये काय करते ती? श्राऊ बाबू कुठे होतीस? काय घडलं तिथे? त्या भेटल्या का? काय म्हटल्या? थांब थांब थांब. एक मिनिट, आपण जरा आत जाऊन बोलूयात का प्लीज? मम्मा, पुन्हा काही प्रॉब्लेम झालाय का? नो, सॉरी म्हणायला आली होती. शी स्पॉइल्ड माय पार्टी ना, सो शी केम टू अपोलोजाइज. ऑल सॉर्टेड, ऑल गुड. ग्रेट. टेंडर विषयी बोलायला आलायस ना तू? कम कम. येस येस मम्मा. हे पिढीजात कडे त्यांनीच दिलंय मला सुनेचं मान म्हणून. अगं एवढंच नाही तर त्यांनी माझी चौकशी केली आणि काहीही लागलं तर डायरेक्टली मला कॉल कर असं म्हणाले. सिरियसली एवढा चेंज? नाही, कारण त्या आधी तुझ्याशी जसं वागल्यात, तुला जसं ट्रीट केलंय ना, त्यावरून तरी मला नाही वाटत की त्या इतक्या इझिली हे सगळं ऍक्सेप्ट करतील. इझिली ऍक्सेप्ट नाहीच केलंय ताई. आधी आमच्यावर खूप चिडल्या, आम्हाला ओरडल्या. मला तर वाटलं होतं की सगळं संपलं, पण मी प्रेग्नेंट आहे हे कळलं आणि एक्झॅक्टली माझाही विश्वास बसत नव्हता, पण मम्माने समजून घेतलं आम्हाला. बरं, तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे. आणि काय म्हणाल्या? नाही म्हणजे याबद्दल इतक्यात कोणाला सांगू नको म्हणालेत. म्हणजे ऍक्च्युली मम्माला श्रावणीच्या इमेजची खूप काळजी. श्रावणीच्या कंडिशन बद्दल जर लोकांना कळलं तर काय रिॲक्ट करतील, याच कन्सर्नने ती म्हणाली की सगळं नीट विचार करून सांगणार आहे. हो, श्रावणीची इमेज की तुमचं स्टेटस? अगं एक मिनिट. आणि आता काय विचार करायचा? आज ना उद्या हे आपल्याला सगळ्यांना सांगावंच लागणार आहे. नेमका काय कन्सर्न आहे त्यांचा? तुला वाटते तितकी वाईट नाहीये माझी मम्मा. अगं हे सगळं ती आमच्यासाठीच करते आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मम्मावर. नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. एनिवे, आपण निघूया का श्राऊ? आई वाट बघते. हो, बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. थँक्यू आराध्य. थँक्यू. डेअर यू अक्षय, हाऊ डेअर यू. आयुष्यात लोक स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करतातच, पण काही जण त्यात खूप काही करतात. आणि अक्षय, तू त्यातलाच एक असशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. आमचा मुलगा, तू आमचा मुलगा असून त्या भडतूस लो क्लास गरीब मुलीच्या प्रेमात पडलास. अक्षय, ती तुझी पहिली चूक. ती मुलगी प्रेग्नंट आहे हे माहीत असून तिला आमच्याकडे घेऊन आलास, तुझी दुसरी चूक. एवढं सगळं होऊनही तिच्याशी लग्न करण्याचा तुझा हट्ट ही तुझी तिसरी चूक.
आमच्या स्टेटसला इमेजला धक्का लागेल असं तू वागलास ही तुझी चौथी आणि फायनल लास्ट शेवटची चूक. बस बस. सगळं त्या डाऊन मार्केट मुलीमुळे झालंय. आमच्या मार्गातला काटा आहे ती मुलगी. नाही पण हा काटा आम्ही असा गोड बोलूनच काढणार. म्हणून तर आज आत्ता माघार घेतली आम्ही. पण माघार घेतली म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही. माणसाकडे हरायची ताकद पाहिजे, मग कधीही जिंकता येतं. अँड दॅट इज व्हॉट इज यशोधरा सरनाईक. आता काहीही झालं तरी या घरची सून शनायाच होणार. अँड दॅट्स फायनल. काढ ना, त्या आईने बघितलं तर. हो 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 हो. आलात? अगं किती वेळ, केव्हाची वाट बघते मी जेवायला. काय तुमचं त्या पार्लर मध्ये असतं सारखं देव जाणे. हा आई अगं लगेच आलो ना, गर्दी होती म्हणून उशीर झाला. हो, वेळेवर जेवू नका, बाहेरच खा आणि असं उन्हात आणत हिंडा, मग त्रास नाही होणार तर काय होणार. चला आता लवकर हातपाय धुवून घ्या. चला चला. शाहू अगं बाळा चल लवकर. हो हो आई आले. चला चला. चल लवकर. वा, गाजराचा हलवा. घ्या खा. व्हेरी नाईस. आई आज काय स्पेशल? म्हणजे एरवी मी तुमच्या आवडीचं बनवत नाही म्हणून ओरडता, आणि आज केलंय तर का केलं, कशाला केलं, 1760 प्रश्न तुमचे. पण खूप छान झालाय. हा आवडला? आई तू केलेला गाजर हलवा जगात भारी. ते पण बरं झालं हा तुम्ही आजच पार्लरला जाऊन आलात ते. आता उद्या काही बाहेरची कामं ठेवू नका, उद्या घरातच थांबा. का उद्या काही आहे का? अगं मी तुला म्हणाले नव्हते का श्रावला स्थळ सांगून आलंय म्हणून. उद्याचे श्रावला बघायला येणार आहेत. आई तुला किती वेळा सांगितलंय ग परत. अगो हो माहितीये मला, तुम्हाला इतक्यात लग्न करायचं नाहीये, करिअर महत्वाचं आहे. अगं पण उद्या फक्त दाखवायचा कार्यक्रम आहे. अगं पण आई. श्राऊ अगं फक्त एकदा भेटून घे ना. उद्या काही तुला लगेच कोणी लग्नाला उभं करणार नाहीये. नाही ना, मग कशाला घाई करताय? अरू अगं घाई कसली. हे बघ फक्त एकदा भेट, आणि नाही आवडला ना तर नाही म्हणून सांग. तुझ्यावर कोणी जबरदस्ती करणार आहे का?
असं काय करता ग? श्रावू घे ना बाळा, खा ना. अरू काय ग, खा. किती शहाण्या मुली आहात तुम्ही. अगं किती वेळा सांगितलंय असं अन्नावर राग काढायचा नाही म्हणून. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय वाटतं ते मला कळत नाही का? तुमची स्वप्न आहेत, तुमचं आयुष्य, ते कसं घडवायचं, आयुष्याचा जोडीदार कसा निवडायचा, हा अधिकार तुम्हाला आहेच ग. पण आई वडील म्हणून आम्हालाही काळजी वाटते ना. आई हे सगळं कळतंय ग आम्हाला, पण अरू, श्राऊ, आई वडील म्हणून तुम्ही आम्हाला समजून घ्या ना. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुमच्यावर जे संस्कार झालेत ना, तुम्ही कधीच चुकीचा जोडीदार निवडणार नाही याची खात्री आहे मला. मलाही आणि तुमच्या बाबांनाही. मामा, अक्षय, कम तुझ्याशी ना थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय मामा? सांगते ना, पण त्याआधी मला सांग हा विषय. श्रावणी. आय एम सो सॉरी. श्रावणी, हा विषय हेल्थ वाईज. शी इज ॲब्सोल्युटली फाईन मामा. खरं सांगायचं तर तिला थोडा स्ट्रेस आला होता, पण तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही दोघंही स्ट्रेस फ्री झालो. थँक्यू मामा. नाईस, दॅट्स रिअली नाईस. हां, तर आम्ही तुला अशासाठी बोलवलं होतं की उद्या आपण आपल्या गुरुजींना भेटतोय. गुरुजींना? का? का म्हणजे आपल्या फॅमिलीतला कुठलाही मोठा निर्णय हा गुरुजींना विचारल्याशिवाय आपण घेत नाही. मग तुझं आणि त्या श्रावणीचं लग्न हा तर आपल्या फॅमिलीसाठी खूप मोठा निर्णय असणार आहे. म्हणून आम्ही त्यांना भेटणार आहोत. आय वॉन्ट एव्हरीथिंग टू बी परफेक्ट. त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून तुमच्या एंगेजमेंटची परफेक्ट तारीख काढणार आहोत. सिरियसली? ऑफकोर्स बेटा, मी प्रॉमिस केलंय ना. पण यु नो अक्षय. पण काय मामा? वेल, आय एम अ लिटल स्ट्रेस्ड. म्हणजे आय जस्ट डोंट वॉन्ट की यु नो, ऑलरेडी परिस्थिती नाजूक आहे आणि आणखीन काही कॉम्प्लिकेशन होईल. आय जस्ट डोंट वॉन्ट दॅट. मम्मा, मला काय वाटतंय, आपण जर आपल्या घरी सांगितलं तर? हा थॉट तुझ्या मनात येऊच शकतो. आणि खरं सांगायचं तर इतकी गुणी मुलगी आमची सून म्हणून पसंत केलीस. काय सांगू, आम्ही किती एक्साइटेड आहोत. खरं तर आपल्या फॅमिलीला आम्ही कधी सांगतोय असं आम्हाला झालंय. ट्रस्ट मी, आय एम रिअली व्हेरी एक्साइटेड. बट मग मला काय वाटतं की सिच्युएशन थोडी नाजूक आहे बेटा. आय मीन, आपण कितीही म्हटलं ना जग पुढे गेलंय तरी सुद्धा इट्स नॉट लाईक दॅट. पीपल स्टिल जज इच अदर. हू नोज, आपल्या घरी जेव्हा कळेल की श्रावणीशी तुझं लग्न ठरतंय आणि मग लोकांना कळेल की श्रावणी लग्नाआधीच प्रेग्नेंट आहे, दे वोंट टेक इट नाईसली. किती नाही म्हटलंस तरी आपलीच फॅमिली तिला जज करू शकते. श्रावणी बदनाम झालेली आम्हाला नाही आवडणार. आय डोंट वॉन्ट दॅट. आय होप यू अंडरस्टँड. यू आर राईट मामा. मामा, बिलीव्ह मी, मी आजी, डॅडी, रादर श्रेयसला पण काहीही सांगणार नाही. आय प्रॉमिस. गुड. श्रावणीला पण समजावशील ना? अल्लड आहे, लहान आहे ना. तू समजावलास तर शील अंडरस्टँड बेटर. ओके मामा, नो वरीज. मी बोलतो तिच्याशी आणि आम्ही दोघंही कोणाला काही सांगणार नाही. दॅट्स लाईक माय बॉय. थँक्यू. ओके मामा, गुड नाईट. गुड नाईट बेटा. आमचा मुलगा एका टाउन मार्केट मुलीच्या प्रेमात पडून बंडखोर झालाय. नाही, हे प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे.
बाबांना विनाकारण घाई करताय. इतक्या लगेच भेटायची काय गरज आहे? पण ताई एक सांगू, मॉमना भेटल्यावर आहे ना मला खूप रिलॅक्स वाटतं. माझं सगळं टेन्शन गेलंय. आता मला गॅरंटी आहे की सगळं नीट होणार आहे. पण तू एक सांगशील मला, आई बाबांना अक्षय बद्दल कळल्यावर त्यांनाही तितकाच आनंद होईल ना? होईल ना ग ताई? अगं ताई, मी तुझ्याशी बोलतेय, तुझं लक्ष कुठे आहे? ताई, हा कुठे आहे तुझं लक्ष? बोल बोल, काय म्हणत होतीस? मी काय म्हणत होते, अगं इतक्या वेळ तुझ्याशी बोलतेय, तुझं लक्ष कुठे आहे? ताई, मला असं का वाटतंय की जितका आनंद मला झालाय तितका आनंद तुला झालेला नाहीये? वेडी आहेस का ग श्राऊ तू? तुला चांगलंच माहितीये तुझ्या आनंदातच माझं सगळं काही आहे. आणि अक्षयशी तुझं लग्न झालं तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला झालेला असेल? उगाच काहीतरी. मग इतका विचार का करतेयस? श्राऊ, माहित नाही पण मला वेगळीच भीती वाटते श्राऊ. अगं कसली भीती वाटतेय? आता मॉमनी सुद्धा परमिशन दिली आहे. हेच म्हणते मी तुला की त्या बाईने हे सगळं इतक्या इझिली कसं ऍक्सेप्ट केलं. आणि मला माझं मन सांगतंय की याचा काहीतरी प्लॅन असेल श्राऊ. तू ताई, इम्पॉसिबल आहे. अगं उलट मी प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर त्यांनी किती काळजीने चौकशी केली आहे माझी. म्हणून मला विश्वास आहे की त्या त्यांचा शब्द पाळतील. सो तू प्लीज विचार करू नकोस. तसं झालं तर बरंच आहे, पण कोणास ठाऊक माझं मन काय हे मानायला तयार होत नाहीये. गुरुजी, आम्ही बोलतोय. यशोधरा, उद्या भेटायचं होतं तुम्हाला. हो, तसंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा, मी जे सांगेन ते आणि तेवढंच बोलायचंय अक्षय समोर. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. स्पीकरवर टाक फोन. हॅलो श्रावणी, आम्ही बोलतोय. यशोधरा सरनाईक. यू सी, आम्हाला उद्या तुला भेटायचंय. आम्ही लोकेशन पाठवतो, त्या कॅफेला ये. ओके, पण काही काम होतं का? यु नो, आम्हाला आमच्या गुरुजींची तुझ्याशी भेट करून द्यायची आहे. अँड ऑफकोर्स त्यांच्याशी तुझ्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दल बोलायचंय. एंगेजमेंटचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त, ते सगळं करू उद्या. येशील ना? हो चालेल. येताना पत्रिका घेऊन येशील का ग? आहे ना? हो आहे. मी आणते. मी येते उद्या. गुड. हो. एक मिनिट. हो. एक छोटीशी रिक्वेस्ट. उद्या येशील ना, तेव्हा एकटीच ये. आणि येताना कुणाला सांगू नकोस आम्हाला भेटतेस म्हणून. हो चालेल. काय आहे, मुहूर्त वगैरे काढला ना की आपण दोघी आपापल्या फॅमिलीजना सांगू, सरप्राईज देऊ. डू यू अंडरस्टँड? हो. यू बेटर अंडरस्टँड. येस. गुड नाईट. भेडियस का ग तू? एकटी येईन का सांगितलंस? मी तुझ्या बरोबर येणार आहे श्राव. नाही, तू ऐकलंस का?
आता उद्या गुरुजी येणार आहेत ना, म्हणजे उद्या लग्नाची तारीख ठरेल ताई. VDS का तुला कळतंय का श्रावू? हे बघ, कॅफेमध्ये बोलवलं, कळतंय? श्रावू, तुझी एक्साइटमेंट कळते मला, पण तुला हे का नाही कळते की अगं पत्रिका जुळवायला आणि गुरुजींना कुणी कॅफेमध्ये बोलावतं का? आणि तू एकटी जाणार आहेस. तू ऐक माझं, तुला हाच प्रॉब्लेम आहे ताई तुझा. तू ना नीट ऐकतच नाहीस. मी तुला काय सांगितलं होतं, त्या ऑफिसमध्ये काय म्हणाल्या, त्यांना इतक्यात घरी कोणालाच सांगायचं नाहीये. दॅट्स इट. अगं तसं असेल तर मग तुला एकटीला का बोलावलं श्रावू? झालं तुझं परत सुरू. अगं तुला किती वेळा सांगू मी की त्यांना इतक्यात कोणाला नाही सांगायचंय. मी ना एक काम करते, मी उद्या जातच आहे. ए बाई, तसं करू नकोस. उद्या छान मूड मध्ये जा आणि काही लागलं तर आधी मला कॉल करायचा. 1 कप ऑफ टी. हे सगळं जेवढं वरवर सोपं वाटतंय ना, तेवढं सोपं नाहीये हे नक्कीच. हे प्रकरण नक्की काय आहे आता याची मलाच शहानिशा करावी लागणार आहे. श्रावू इतकी इनोसंट आहे ना की तिला हे सगळं काही कळत नाही. आणि ती यशोधरा, ती वाटते तितकी साधी सरळ नाहीये.